अर्धे कपडे घालून कंबर हलवली का लगेच फॉलोअर्स वाढतात। आम्ही जीव तुडू तुडू बोलतो, जीव तुडू तुडू महापुरुष सांगतो, कविता लिहितो, गजला लिहितो, आमचे फॉलोअर 2000च्या वर तर जाईना हो। पण एखाद्या पोरीनं कंबर हलवली का रातच्या रातून तिचे 40,000 फॉलोअर तयार। साला आपतच आहे। अरे तू कच्च्या बदाम व्हायरल झालं होतं, पाहिलं काय तुम्ही कच्च्या बदाम? ते कच्च्या बदामवर तो माणूस म्हणणारा जेवढा व्हायरल झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त व्हायरल कोण? त्याच्यावर नाचणारी पोरगी। अरे म्हटलं साला आपत आहे, त्यानं लिहिलं गाणं, म्हटलं त्याचं काही नाही, व्हायरल ही पोरगी झाली। सांगा काही व्हायरल होते महाराष्ट्रात, चंगल्या बोले कुहू आहे का रे? अरे ते फेमस केलं महाराष्ट्रानं आपले। आता ते नवीनच झालं कोणतं? पंखा चालू केला की हवा येते, पंखा चालू केला की हवा येते, आणि तू सोबत नसला की तुझी आठवण येते माझ्या भावा, माझा भाऊ माझा जीव आहे। साल म्हटलं आता कितीची आपद होय। अरे थोय का व्हायरल, म्हणजे आम्ही महापुरुष मानून राहिलो, आमचं काहीच नाही। और एक तो पोरगा व्हायरल झाला कोणता? इसकी वाळकी झटकी गुलीगत धोका, गुलीगत धोका कुठं? बिग बॉस मराठी त्याचा विनर, त्याचे जुने व्हिडिओ पाहिले का नाही म्या? अरे पाहिले मन करत नाही, एवढे बेकार वल्गर वल्गर शब्द त्याच्यात। यसकी वालकी झटकी गुलीगत धोका, झापूक झुपूक। अरे साल म्हटलं आता तर कमाल झाली। म्हणजे महाराष्ट्रानं कोणाला व्हायरल कराव, महाराष्ट्रानं कोणाच्या मागे धावाव तर यायच्या। अरे ह्या गाडगे बाबाचा महाराष्ट्र, ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र। आणि व्हायरल कोण? हे सगळे व्हायरल। आणि महापुरुषांचे विचार एखाद्या पेजवरून मांडले तर त्याचे फॉलोअर्स 1500, चंगळ्याचे फॉलोअर्स 50,000।